बस. नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. इंजिनिअरिंग कॅप राऊंड 2 च्या प्रोसेस आता झालेली आहे, निकाल लागलेला आहे. पण त्यानंतर पुढे काय महत्त्वाचे अपडेट आहेत, कॅप 3 ची तयारी म्हणजे कॅप राऊंड 3 ची तयारी आपल्याला कशा करायची आहे आणि प्रोसेसमधल्या काही महत्त्वाचे अपडेट देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. महाराष्ट्रात इंजिनिअरिंग करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून पुढची प्रक्रिया त्यांना समजेल, प्रक्रियेत काय नवीन बदल झालेले आहेत. सगळ्यात पहिला बदल म्हणजे कॅप राऊंड 3 ची जी आता जॉईनिंग डेट आहे ती आपण बघूया. जी सीट ॲक्सेप्टन्सची डेट जी आहे ती सध्या वाढवण्यात आलेली आहे. आपण इथे बघू शकतो CETच्या वेबसाईटवरती ज्या काही इम्पॉर्टंट डेट्स आपल्याला दिसत आहेत. इथे आपण इम्पॉर्टंट डेट्समध्ये बघू शकतो. सध्या आपली जी कॅप राऊंड 2 ची जी जॉईनिंगची डेट आहे ती 17 तारीख होती, ती आता 18 करण्यात आलेली आहे. तेव्हा ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचे त्यांनी या वेळेच्या आत करून घ्यायचे. ज्या विद्यार्थ्यांचं ऑटो फ्रीज झालेलं आहे त्यांनी या वेळेच्या आत ॲडमिशन करून घ्यायचे, किंवा ज्यांना फ्रीज करायचे त्यांनी या वेळेच्या आत फ्रीज करून या वेळेच्या आत ॲडमिशन करून घ्यायचं आहे. एक दिवस आपल्याला वाढवण्यात आलेला आहे, त्यामुळे पूर्ण शेड्यूल आपला एक दिवस पुढे गेलेला आहे. 19 तारखेला वॅकन्सी डिस्प्ले ऑफ ओरिजिनल वॅकन्सी कॅप 3 च्या वॅकन्सी तुमच्याकडे येणार आहेत, आणि 20, 21, 22 परत 3 दिवस आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. यावेळेस काय करायचे, 20 आणि 21 या 2 दिवसामध्ये आपण ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचे आहेत, कारण मेडिकलचे ऑप्शन फॉर्म 22ला चालू होणार आहेत. तेव्हा इंजिनिअरिंगचे ऑप्शन फॉर्म पहिल्या 2 दिवसामध्ये आपण भरून घ्यायचे आहेत. ओके, ही महत्त्वाची अपडेट आहे. सगळं शेड्यूल आपला जवळपास एक एक दिवसाने पुढे गेलेला आपल्याला दिसेल. हे झालं पहिलं. दुसरं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी लॉग इनमध्ये पावत्या अपलोड केल्या होत्या त्या विद्यार्थ्यांनी इथे बघू शकता. तुम्ही कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुम्ही जर गेलात तर इथे तुम्हाला अपलोड CVC, TVC, NCL, EWS सर्टिफिकेट अगेन्स्ट रिसिप्ट. जर तुमच्याकडे आता या वेळेपर्यंत जर तुमची पावती तुम्ही दिली होती व्हॅलिडिटीची का नॉन क्रिमी लेअरची किंवा EWSची, तर तुम्ही तिथे सर्टिफिकेट आला असेल तर अपलोड करू शकता. नसेल तर तुम्ही 4th राऊंड संपायच्या आधी तुम्ही इथे लॉग इनमध्ये तुमची व्हॅलिडिटी जर आली असेल, जर तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही पावती दिलेली आहे आणि ओरिजिनल कागद आला असेल तर तुम्ही अपडेट करू शकता. हा 2 महत्त्वाचे अपडेट आहेत की डेट पुढे गेलेली आहे, व्हॅलिडिटी अपलोड करायची विंडो तुमच्याकडे आलेली आहे. त्यानंतर बघा, आता कॅप 3 चे ऑप्शन्स आपल्याला कसे बनवायचे बघा. ते बघण्यासाठी आपल्याला काय करायचे, आपली कॅप 2 ला आपण जे ऑप्शन दिलेले आहेत इथे डिटेल कन्फर्म ऑप्शन लिस्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. प्रत्येकाने लॉग इन करायचं आपलं आणि डिटेल कन्फर्म ऑप्शन लिस्ट डाव्या साईडला तुम्हाला येते ते डाउनलोड करायची. ती या प्रकारे तुम्हाला दिसते. ह्याची प्रॉपर प्रिंट तुम्ही काढायची. हा विद्यार्थी बघा, ह्याने आता COP, PICT, VIT, वालचंद, DY पाटील, KG सोमय्या असे बरेच कॉलेज टाकलेले आहेत, आणि त्याने इथे शेवटी नूतन कॉलेज त्यांनी टाकलेलं आहे, किंवा त्याला हे डिटेल ऑप्शनमध्ये त्याला मिळालेलं कॉलेज लास्टमध्ये नूतन होतं. आणि ही आपली डिटेलवाली ऑप्शनची यादी तुम्ही आधी प्रिंट करून घ्यायची. इथे प्रिंट बटन आहे सगळ्यात खाली, इथे तुम्ही प्रिंट काढून घ्यायची. आणि प्रिंट काढल्यानंतर काय करायचे, जर तुम्हाला CET लागला असेल तर तुम्ही इथे लॉग इनमध्ये बघू शकता वेळापत्रकाचं लॉग इन. हां, इथे आपण जर होममध्ये गेलो तिथे बघू शकतो आपण इथे कॅप राऊंड 2 चे कट ऑफ, कॅप राऊंड 2 AI कट ऑफ, कॅप राऊंड 2 MH कट ऑफ, CETचा आणि ऑल इंडियाचा कट ऑफ आलेला आहे. तुम्ही ह्या 2 ठिकाणी जाऊन तुमचा कट ऑफ डाउनलोड करू शकता. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमची जी यादी तुम्ही इथे बनवलेली आहे ही तुमची यादी, सपोज इथे हे कॉलेजेस आहेत, तर हे कॉलेजेसचे तुम्हाला कट ऑफ आधी आयडेंटिफाय करायचे की कुठलं कॉलेज किती मार्काला क्लोज झाले. कसं बघायचंय, चला आपण बघूया. इथे KITचं बघूया 6267, इथे आपल्याकडे फाईल आहे 6267. आपण काय करायचं, इथे फाइंड इन पेज म्हणायचे, का तुम्ही फाईल डाउनलोड करून इथे फाइंड म्हणायचे 6267 आपल्याला सर्च करायचं इथे 6267, आणि इथे 0 ॲड केला तर 06267 एंटर करतोय मी, सॉरी सर्च करतोय आणि सर्च करतोय, बघूया. येस, आपल्याला सर्चमध्ये हे व्हॅल्यू सापडलेले आहेत. येस, इथे तुम्हाला दिसू शकतं की आता KIT कोल्हापूरचा इथं ऑप्शन आपण दिले होते, त्याचे कट ऑफ तुम्हाला आयडेंटिफाय करायचे. इथे आपण बघूया कॅन्डिडेटनी काय काय भरलेलं आहे. KITचं त्यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग भरलेलं आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स वगैरे हे ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि AI ML हे ऑप्शन दिलेले आहेत. आपण काय करायचे, आपली ही जी फाईल आहे, आता बघा या फाईलमध्ये KIT कोल्हापूरचा कोड आपण आयडेंटिफाय केला, बायोटेक्नॉलॉजी, सिव्हिल, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग. हा विद्यार्थी आपला जो आहे हा NT3 कॅटेगरीचा आहे. तर ह्याचं NT3चं मेरिट सध्या याच्यात नाही दिसत, कारण सीटच राऊंड 2 मध्ये नव्हती.
ओके, इथे बघा, जर तुमचं सीट त्या राऊंडमध्ये वाटप झालं असेल तरच त्या राऊंडमध्ये कट ऑफ दिसतो, नाही तर तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये कट ऑफ बघावा लागतो. तर तुम्ही या फाईलमध्ये, रिस्पेक्टिव्ह फाईलमध्ये तुमचा कट ऑफ बघायचा आहे आणि तो कट ऑफ त्या PDF वरती, ही जी PDF आहे इथे तुम्ही नोट करून ठेवायचं आहे, जेणेकरून कॅप राऊंड 3 ची यादी बनवत असताना आपल्याला कुठलं कॉलेज क्लोज आहे, कुठलं मिळू शकतं, कुठलं आपल्याला घ्यायचं आहे, आपल्याला मिळालेल्या ऑप्शनच्या खालच्या ह्याच्यामध्ये कुठले कट ऑफ किती आलेले, हा सगळा अभ्यास करण्यासाठी आपल्याला सोपं जातं. आधी सगळ्यांनी काय करायचं आहे, डिटेलवाली यादी प्रिंट करायची आहे. त्या यादीमध्ये तुम्हाला जे भेटलंय त्याच्या वरच्या काही आणि खालच्या काही कॉलेजचे कट ऑफ काढायचे, जेणेकरून राऊंड 3 ची यादी आपल्याला नेमकी कशी करायची आहे ती आपल्याला प्रायोरिटाईज करता येते. या प्रकारे आपल्याला आपली कॅप राऊंड 3 ची यादी बनवायची आहे. आजचा जो व्हिडिओ होता त्याचा मेन उद्देश हाच होता की कॅप राऊंड 3 ची जी यादी आहे, कॅप राऊंड 3 ची जी यादी आपली, ती यादी तुमच्यापर्यंत दाखवणं हाच माझा मेन उद्देश होता. सगळ्यांनी या प्रकारे आपल्या कॅप राऊंड 3 च्या याद्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि ज्या महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला देण्यात आल्या त्या अपडेट लक्षात ठेवायच्या आहेत. तुम्ही तुमच्याकडे एखाद्या डॉक्युमेंटची पावती अपलोड केली होती, डॉक्युमेंट आला असेल तर चौथ्या राऊंडच्या आधी तुम्ही कसं अपलोड करायचं ते मी सांगितलं. त्यानंतर महत्त्वाची अपडेट म्हणजे 1 दिवस आपल्या सगळीकडे वाढलेला आहे, तो सगळ्यांनी नोट करायचा आहे. ही झाली कॅप राऊंड 3 ची यादी कशी बनवायची आणि इतर अपडेटबद्दलची माहिती. इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.